काही बोलले का सर? आय नो यार, खूप उशीर झाला आहे. अगं मी केलेला त्यांना मेसेज की थोडा लेट होईल, पण एवढे वाजतील असं मलाही वाटलं नव्हतं ना यार. ते येईपर्यंत एवढा अवतार झाला आहे, काय सांगू तुला मी. नेमकं अशाच वेळी एकामागोमाग एक गोंधळ होत राहतात. पाणी गेलेलं आज आमच्याकडे. नाही पण खरंच छान दिसतेस तू. थँक्यू. तू पण खूप छान दिसतेस. थांब आले. फोटो पण काढता नाही आला माहिती आहे मला. चल काढूया आत्ता. आत्ता? ते बसलेत बघ केबिनमधून बघत. कामाला बसूया. संध्याकाळी जाताना काढू. बोलवलेलं मला केबिनमध्ये आणि म्हणे की एवढा काय वेळ लागतो करायला, असा काय मोठा सण आहे का हा वगैरे. आता ह्यांना कसं सांगायचं किती जबाबदाऱ्या असतात, किती गोष्टी असतात या सगळ्याच्या मागे. त्यात ते कालपासून मुहूर्तांचं काहीतरी फिरतं आहे इंस्टाग्रामवर की एवढा तो एवढा अमुक मुहूर्त, हाच शुभ मुहूर्त. आता माझ्या सासूबाई बोलतात की याच मुहूर्तात करायची पूजा. तर मी काय करू तुम्हाला सांग, किती लोकांना एका वेळी खुश ठेवत बसायचं आपण. इतकी ॲसिडिटी होते ना, काहीच खाल्लं नाही आहे सकाळपासून, पाणी पण नाही प्यायले आहे. थँक्यू. अगं काय गजरे महाग. अगं काल मी गेलेले घ्यायला, 100 रुपयाला 4 गजरे म्हणाली. म्हटलं काय वेड्या झाल्या आहेत का बायका. फुलं तीच, गजरा तोच, दोरा तोच. सणवार आले की हे लोक तोंडाला येईल ते भाव सांगायला लागतात. तू कितीला घेतलास? यार या बांगड्यांमुळे माऊस पण वापरता येत नाहीये मला. कंटाळा आला यार मला साडीमध्ये. आधीच्या बायका कशा रोज साड्या नेसायच्या. मॅडम. सर नाही ते बोलत आहेत. लंचला गेलेत. सर लंचला गेलेत. या ना एक मिनिट. हे अगं पाया नको, तेवढं सगळं घेऊन आलीस. आपल्याला जमेल तेवढं. तिकडे कोणी भेटलं नाही. आता नवीन ठिकाणी शिफ्ट झालं ना, ते फार कोणी ओळखीचं नाही आहे. म्हटलं ऑफिसमध्येच 5 जणींना वांडेल. सुखी राहा. थँक्यू. उपवास आहे. हो उपवास आहे. नाही मी तर तुम्हाला म्हणणारच होते, तुम्ही उपवास करूही नका. मी पण माझ्या आईला सांगते आणि सासूबाईंना पण सांगितलं आहे. काही गरज नाही आहे उपवास वगैरे करायची. पूजा करायची आहे करा, पण त्रास होतो आहे, औषधं चालू आहेत, तर उपवास करून नाही जमणार ना. येते बाकीच्यांना पण देऊन येते. मग त्याचा पण उपवास आहे. हे मस्त केलं, जबरदस्ती नवऱ्याला पण पण काही उपवास. नाही आहे. त्याने स्वतःला वाटलं म्हणून केलं. मी काही जबरदस्ती सांगितलं नाही. तसा चांगला आहे गं. जरा सगळे सुधारले आहेत. बायकोला हेल्प करतात किंवा सगळ्या गोष्टी समजून वगैरे घेतात. पण आधी जरा बायकांसाठी टू मचच होतं ना हे सगळं. शेवट माझी मीटिंग आहे. मी नंतर खाते. थोडीशी खिचडी ठेव बस, बाकी काहीच नको. नाही आता एक मीटिंग शेड्यूल केली आहे. ती केल्याशिवाय नाही निघता येणार. आय नो उपवास आहे. एक काम करतोस का, तुला उपवास सोडायचा तर तू सोडून टाक. तू कुठे थांबतोस एवढा वेळ माझ्यासाठी. मी येते आणि खाईन नंतर काहीतरी. चला बाय, मी निघते. ओ शिट प्राची, एक फोटो काढ ना माझा. बॅग. ओ शिट. बापरे काय दमलेली दिसते मी. चलो बाय. हॅपी वटपौर्णिमा.